नमस्कार मित्रांनो, आजच्या स्पर्धात्मक युगात आपण सगळे पदवी घेतो, पण खरी अडचण येते ती नोकरी मिळवताना. सिव्हिल सुपरवायझर कोर्स नक्की किती वर्षाचा असतो? तो सरकारी मान्यता प्राप्त आहे का? हा कोर्स केल्यावर सरकारी लायसन्स मिळते का? आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो का? जर तुमच्या मनात हेच प्रश्न असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. आज आपण भेटणार आहोत अशा एका जिद्दी युवकाला ज्यांनी फक्त पदवी मिळवल्यावर समाधान न मानता कौशल्य आत्मसात केले. त्यांचं नाव आहे रामचंद्र चराटकर. एका सामान्य ग्रामीण भागातून आलेल्या रामचंद्र यांनी वयाच्या 45व्या वर्षी यशाचे शिखर कसे गाठले हे आज आपण पाहणार आहोत. रामचंद्र यांची गोष्ट सुरू होते त्यांच्या पदवी शिक्षणानंतर. पदवी तर हातात होती, पण बाजारात गेल्यावर वास्तव्य वेगळेच होते. ग्रामीण भागातून आलेल्या मोठ्या शहरात नोकरी शोधताना त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. अनेक मुलाखती दिल्या, पण प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न विचारला जायचा, तुझ्याकडे पुस्तकी ज्ञान आहे, पण तुला लेबलिंग काढता येतं का? तुला साईटवरचे मोजमाप घेता येते का? नुसती पदवी नोकरी मिळवून देऊ शकत नाही हे त्यांना उमजले होते. याच दरम्यान त्यांना माहिती मिळाली YCMUच्या साहेब रिसर्च सेंटर मधील सिव्हिल सुपरवायझर कोर्स बद्दल. त्यांना साहेब रिसर्च सेंटर मध्ये उत्तम मार्गदर्शन मिळाले. त्यांनी वेळ न घालवता प्रवेश घेतला आणि तिथूनच त्यांचा खऱ्या अर्थाने तांत्रिक प्रवास सुरू झाला. या कोर्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिका आणि कमवा हे सूत्र. रामचंद्र यांनी फक्त वर्गात बसून शिक्षण घेतले नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष साईटवर जाऊन तांत्रिक बारकावे शिकले. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने खालील गोष्टींवर प्रभुत्व मिळवले. 1. एस्टिमेशन. सिमेंट, वाळू, विटा आणि स्टीलचे अचूक मोजमाप कसे करायचे जेणेकरून मटेरियल वाया जाणार नाही. 2. नकाशा वाचन. इंजिनियरने कागदावर काढलेला नकाशा प्रत्यक्ष जमिनीवर कसा उतरवायचा. 3. लेबर मॅनेजमेंट. 10-20 कामगारांकडून काम करून घेताना लागणारे नेतृत्व कौशल्य. 4. तांत्रिक साधने, ऑटो लेव्हल आणि इतर आधुनिक तंत्राचा वापर. दिवसभर साईटवर काम आणि संध्याकाळी अभ्यास अशा दुहेरी कसरतीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. त्यांना समजले की बांधकामात फक्त दगडविटा नसतात, तर त्यात गणिताची अचूकता आणि नियोजनाची जोड लागते. कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न होता सरकारी मान्यता. मित्रांनो, YCMUचा हा कोर्स पूर्ण केल्यानंतर रामचंद्र यांना गव्हर्नमेंट लायसन्ससाठी अर्ज करता आला. हे लायसन म्हणजे त्यांच्या उद्योजक बनण्याच्या स्वप्नांची गुरुकिल्ली ठरली. आज रामचंद्र चराटकर हे केवळ नोकरी करत नाहीत, तर ते एक स्वतः रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर आहेत. आज ते स्वतःच्या देखरेखीखाली अनेक सरकारी आणि खासगी बांधकामांची कंत्राटे घेत आहेत. विशेष म्हणजे ज्या पदवीनंतर ते कामासाठी वणवण फिरत होते, आज त्याच क्षेत्रातील 10 ते 15 कामगारांना ते रोजगार देत आहेत. एका ग्रामीण युवकाचा कुशल उद्योजक होण्यापर्यंतचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. मित्रांनो, रामचंद्र यांची गोष्ट आपल्याला एकच शिकवण देते. डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेते, पण तुमचे स्किल तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या शिखरावर नेते. जर तुम्हालाही कन्स्ट्रक्शन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर पदवीधर तर वाच, पण त्यासोबत कुशल बना. YCMU सिव्हिल सुपरवायझर कोर्स ही तुमच्या यशाची पहिली पायरी ठरू शकते. चला तर मग तुमच्या करिअरला एक नवी दिशा देऊया. शिका आणि कमवा, कारण जग आता पदवीला नाही तर कौशल्याला सलाम करते.